जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आयक आणि लसावी मसावी हे दोन टॉपिक खूप गेम चेंजिंग आहे तुमच्या अभ्यासामध्ये. तर विभाज्यतेच्या कसोट्या दोनने भाग जाणाऱ्या संख्या. माझं समसंख्या विषम संख्याचं जर लेक्चर चांगल्या प्रकारे मनात बसलेलं असेल तुमच्या, तर तुम्हाला माहिती आहे दोनने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे समसंख्या. कोणत्या संख्या? सम. किंवा एकक स्थानी काय असेल? 0 2 4 6 8. फास्ट मध्ये टॉपिक झाला उत्तर फास्ट. कळालं? 5Gच्या स्पीडनं. समजलं ना? का कोणाला नेटवर्क नाहीये? आहे ना? बर, बघून घ्या. 246 एकक स्थानी 6 आहे, सोडून द्या. समसंख्या आहे, दोनने भाग जाणारच. 357 विषम संख्या आहे, दोनने भाग जाणार नाही. समसंख्या दोनने भाग जाईल, विषम संख्या दोनने भाग जाणार नाही. क्लिअर? पुढं 3 हे 3ची जर कसोटी तुम्हाला समजली तर 9ची ऑटोमॅटिक समजून जाईल. 3 आणि 9 सारखं आहे. कसं? 3 साठी अंकांची बेरीज करायची. काय करायची? अंकांची बेरीज. 123 हा संख्या, 123 हा नंबर तुमच्या समोर. अंकांची बेरीज करा बरं. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 1 2 3 6. आता हा जो नंबर आला, या नंबरला 3 ने भाग जातो का? जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 3 ने. आता खालची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7. किती झाली बेरीज? 7. 7 ला 3 ने भाग जातो का? म्हणजे त्या संख्येलाही 3 ने भाग जाणार नाही. म्हणजे 2 साठी काय आहे? समसंख्या. 3 साठी काय आहे? अंकांची बेरीज. अंकांची बेरीज करून जो नंबर येईल त्याला 3 ने भाग गेला पाहिजे. समजलं? पुढचं 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. 4 ने भाग जाणाऱ्या संख्येसाठी शेवटचे 2 अंक बघायचे. काय बघायचे? शेवटचे 2 अंक. आता हे नंबर आहे तुमच्या समोर 312. कोणता नंबर आहे? खालचा नंबर कोणता आहे? 308. शेवटचे 2 अंक किती आहे? 12. किती आहे? 12. इथं 2 अंक किती आहे? 18. 12 आणि 18 याच्यामधून 4 ने भाग जाणारा अंक कोणता आहे? 12 आहे. कोणता आहे? 12. 4 ने भागणारा अंक म्हटल्यापेक्षा 4 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 12. म्हणजे 312 आणि 318 मधून 4 ने भाग जाणारी जर संख्या विचारली, त्याच्यासाठी तुम्ही काय बघितलं? शेवटचे 2 अंक बघितले. इथे 4 ने भाग जात होता म्हणून या संख्येला 4 ने भाग जातो. इथे भाग जात नव्हता म्हणून या संख्येला 4 ने भाग जाणार नाही. कळालं? 4ची कसोटी क्लिअर झाली. परत रिपीट मारू पटापटा, मनामध्ये फिक्स होऊन जातं. 2 साठी काय? समसंख्या. 3 साठी काय? अंकांची बेरीज 3 ने भाग गेला पाहिजे. 4 साठी काय? शेवटचे 2 अंक त्याला 4 ने भाग गेला पाहिजे. पण अजून एक गोष्ट आहे, शेवटी जर 2 शून्य असतील, काय असतील? 2 शून्य. बघा, शेवटी जर 2 शून्य असतील तरी 4 ने डायरेक्ट भाग जातो. चेक करण्याची गरज नाही. समजलं? म्हणजे याच्यासोबत काय लक्षात ठेवायचं तुम्ही? शेवटचे 2 अंक किंवा शेवटी 2 शून्य. काही प्रॉब्लेम? 4 ची समजली तर 8 ची समजून जाईल. मग 4 साठी काय आपल्याकडं? शेवटचे 2 अंक चेक करा, 4 ने भाग जातो का? नाही. किंवा शेवटी 2 शून्य असेल तर चेक करण्याची गरजच नाही, डायरेक्ट 4 ने भाग जाईल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नक्की. हे सगळ्यात सोपं. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय? 0 आणि 5. 0 आणि 5 एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल तर 5 ने भाग जाईल, नसेल तर जाणार नाही. फॉर एक्झाम्पल 540 भाग जातो का? यस सर. 925 भाग जातो का? यस सर. 927 नो सर. व्हेरी गुड. कळालं? रिपीट रिपीट. 2 साठी पटापट, 3 साठी, 4 साठी और 0, 5 साठी 0 किंवा 5. आता 6 साठी, 6 साठी तिकडे बघायचं नाही, ते मी सांगणार आहे. 6 साठी सगळ्यात पहिले चेक करा समसंख्या आहे का नाही. काय? समसंख्या आहे का नाही. समसंख्या असेल तरच 6 ने भाग जाईल, नाही तर जाणार नाही. बरोबर आहे? नक्की ना? हो का नाही? बिस्किट खाता बिस्किट घरी? बिस्किट गोड का लागतं?
गोड का लागतं बिस्किट? काही ना काहीतरी रिझन असेल ना. शुगर काय असतं त्याच्यात? साखर. साखर म्हणजे मूळ अवयव आहे. काय आहे? बिस्किटचा साखर हा मूळ अवयव. केक खाता तुम्ही, बरोबर आहे. अजून काय काही खाता ते तुम्हाला माहिती. त्याच्यामध्ये साखर हा मूळ अवयव आहे. काय आहे? मूळ अवयव. म्हणून ते गोडच लागणार. कसं लागणार? गोड. 6 मध्ये मूळ अवयव कोण आहे? त्याला सोडून द्या. हे एआय बनवतं. मी सांगतो एआय ला कसं बनवायचं, ते बनवतं माझ्या दृष्टीनं. पण मी पण स्वतः एआय आहे ना, सांगतो ना तुम्हाला. 6 ने भाग जाण्यासाठी याचा मूळ अवयव बघा ना, किती आहे? 2 आणि 3. याला काय म्हणतो आपण? सहमूळ संख्या. काय म्हणतो? सहमूळ संख्या. ही कोणती जोडी आहे? सहमूळ संख्यांची. कारण 2 आणि 3 मध्ये भाग जाणारा एकच सारखा नंबर आहे 1. 1 न 2 ला भाग जातो, 1 न 3 ला भाग जातो. पण त्या दोघांमध्ये बाकी काही कॉमन नाही. हे चांगल्या प्रकारे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये घेतलेले आहे 2 नंबरच्या. किती नंबरच्या? आजचं लेक्चर किती नंबरचं आहे? 10. तर 6 ने भाग जाण्यासाठी त्याचा मूळ अवयव, त्याची साखर किती आहे? 2. मग 6 ने भाग जाण्यासाठी 2 न भाग गेलाच पाहिजे. गेला पाहिजे का नाही? बिस्किट गोड लागण्यासाठी काय असलं पाहिजे? साखर असलाच पाहिजे. मग 6 ने भाग जाण्यासाठी 2 ने भाग गेलाच पाहिजे. आणि 2 ने भाग जाण्यासाठी काय आहे? काय आहे? समसंख्या. मग जर समसंख्या असेल तरच 6 ने भाग जाईल. आता बिस्किटात परत काय असतं? मैदा. काय असतो? त्याच्याशिवाय बिस्किट बनतं का? मैदा काय आहे? 3. काय आहे? 3. मग 3 ने भाग गेला पाहिजे. मग सांगा 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कशा असतात? अंकांची बेरीज. मग आता दोघांना मिक्स करा, साखर आणि मैदा. आता सांगा 6 साठी काय ठरवलं मग? समसंख्या असली पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे. म्हणजेच काय? समसंख्या आणि अंकांची बेरीज. कळालं? समसंख्या आणि अंकांची बेरीज याला 3 ने भाग गेला तरच बिस्किट तयार होईल. 6च. कोणाचं बिस्किट? 6च. मग आता मला सांगा 54 ही कोणती संख्या आहे रे? समसंख्या आहे. 6 ने डायरेक्ट भाग जातो का नाही हे चेक करायला सोपं झालं. मग आता फक्त अंकांची बेरीज करा. 5 आणि 4 9. 3 ने भाग जातो म्हणजे त्या संख्येला 6 ने भाग जाणार. इकडं 25 विषम संख्या आहे, सोडून द्या. चेक करायची गरज. साखरच नाही ते बिस्किट आहे का? नाही. समजलं? 6 साठी समजलं सर्वांना? यस सर, हो सर, नो सर, यस सर. बर. 2 साठी समसंख्या, 3 साठी, 4 साठी शेवटचे 2 अंक किंवा 5 साठी 0 आणि 5 कुठे? शेवटी. बर. 6 साठी समसंख्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग. क्लिअर आहे? आता 7 आपण घेणार नाही. 7चा नंबर उद्या. ते स्पेशल गेस्ट आहे आपले, पाहुणे येते. त्यांना वेगळ्या लाईनीत बसवावं लागतं. कळालं? 7ला आपण वेगळ्या लाईनीत बसवू उद्याच्या. 8. मला एक गोष्ट सांगा, 4 साठी काय आहे? शेवटचे 2 अंक आणि शेवटी 3 शून्य. 2 शून्य म्हणजे तुम्ही ध्यानावर आहे. 4 साठी शेवटचे 2 अंक, शेवटी 2 शून्य. 8 हा 4चा मोठा भाऊ आहे. कसा भाऊ आहे? मोठा. 4 साठी 2 आहे, तर 8 साठी किती? 3. हा 8 सुधरेल जरा. त्याला 3 पोळ्या लागतात. किती पोळ्या लागतात? 3. आणि किती शून्य लागतात? 3. कळालं? सेम जसं 4चं तसं 8चं, फक्त 8ला 3. शेवटचे 3 अंक किंवा 3 शून्य. किती शून्य? 3. मग बघा 416 8 न भाग द्यायचा, जातो का? द्यावा लागेल. 8 पंच 40, 8 दोन्ही 16. म्हणजे या संख्येला पूर्ण 4 न भाग जातो. इथं भाग द्या. 8 दोन्ही 16, खाली उरले 7 म्हणजे 74 आले. 8 न 72 म्हणजे भाग गेला नाही, कारण बाकी 2 येऊन राहिले. आता मी तोंडी सांगतो, काही जणांचा भागाकार कमजोर असतो. तर सर जेव्हा शिकवतात तेव्हा घरी गेल्यानंतर तुमचं वैयक्तिक काम आहे की सरनं इथं जरी तोंडी सांगितलं तरी मी करून बघतो. कसं? 12 234. मला 12शी काही घेणं नाही. याला मी भाग देऊन बघतो 8 न. 8 दोन्ही 16, खाली उरले 7, 8 नम 72. बाकी किती आली रे? 2. जर बाकी येते, काय येते? बाकी, तर त्या संख्येला भाग जातो असं आपण म्हणू शकत नाही. कळालं? फिर से एक बार रिपीट. 2 ने भाग जाणाऱ्या, 3 साठी, 4 साठी बरोबर किंवा 2 शून्य, 5 साठी, 6 साठी समसंख्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग, 8 साठी शेवटचे 3 अंक किंवा शेवटी 3 शून्य.
शेवटी 3 शून्य असेल तर डायरेक्ट भाग जातो, डायरेक्ट चेक करण्याची गरज नाही. ठीक आहे. तुमचे जे चेहरे असे ठेवा जसं तुमच्या समोर डान्स करते मी, असं इंटरेस्टिंग. कळालं? डान्स करताना कसं पाहता मस्त, तसं असं इंटरेस्टिंग चेहरा ठेवा तुमचा. तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला एनर्जी आली पाहिजे अजून नाचायला. 9 3 साठी सांगा. 3 अंकांची बेरीज. सेम अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग, बरोबर आहे. मग अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. बघा 729 7 2 9 अंकांची बेरीज करा बरं, किती आली? 18. या 18ला 9 ने भाग जातो का? जातो. बर 9 साठी एक अजून गोष्ट सांगतो. डिजिटल सम अंकांची बेरीज जर 9 येत असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. आणि डिजिटल सम साठी काय करतो रे आपण? समजून घ्या. काही जणांसाठी डिजिटल सम हा कन्सेप्ट खूप नवीन आहे, पण तो हळूहळू जसा जसा मी सांगत चालेल तसा तसा अपडेट करत चाला, सॉफ्टवेअर अपडेट सारखं. डिजिटल सम साठी आपण सगळ्यात पहिले काय बघतो? 9 कट करतो. काय कट करतो? 9. मग 9 कट केले 9 कट. 7 आणि 2 9. डिजिटल सम किती आली? 9 आली. ज्यांची डिजिटल सम 9 येते त्याला 9 ने भाग जातो. हे लक्षात ठेवा. हे तर सर्वांना येतच की अंकांची बेरीज करायची. 7 आणि 2 9, 9 9 18. अंकांच्या बेरजेला 9 ने भाग चालला म्हणजे त्या संख्येला 9 ने भाग चालला. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आलं. 10 ची डिजिटल सम किती आली? 1. डिजिटल सम म्हणजे बेरीज करत चालायची जोपर्यंत एका स्थानमध्ये अंक भेटत नाही. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. 10 ची परत बेरीज करा. 1 आणि 0 1. डिजिटल सम किती आली? 1. डिजिटल सम 9 येईल तरच कितीने भाग जाईल? कितीने भाग जाईल? 9 ने, नाहीतर जाणार नाही. डिजिटल सम काढण्याचं शिका, खूप सोपं होईल. मी तुम्हाला उद्या किंवा आज 1-2 जर प्रश्न असला तर डिजिटल सम वापरून सांगतो की किती फास्ट आन्सर येतं आपलं. कळालं का? समजलं? बर डिजिटल समला थोडस साईडला ठेवा. 2 ने भाग जाणार संख्या 3 साठी, 4 साठी शेवटचे 2 अंक 2 0, 5 साठी 0 5, 6 साठी समसंख्या किंवा अंकांची बेरीज, किंवा नाही समसंख्या आणि अंकांची बेरीज 3 ने भाग गेला पाहिजे. 8 साठी 3 0, 9 साठी अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. आता सगळ्यात सोपं सर्वांना आवडणार 10 म्हणजे काय? 0 असेल तर 10, 0 नसेल तर नाही. 450 ला भाग जातो? यस सर. 782 ला भाग जातो? नो सर. आणि लास्ट सर्वात जास्त यूज करायचंय आपल्याला 11. आता तुम्ही एकदा, मी तो उभा राहतो, तुम्हाला दिसेल काय दोन्ही? बरं जाऊ द्या, साईडला उभा राहतो तुम्ही. हा हे बघून घ्या दोन्ही मध्ये काय फरक आहे तेवढं बघा फक्त एकदा. काय करत आहे आपण? अल्टरनेट बेरीज करते. कशी बेरीज करते? अल्टरनेट. 3 आणि 4. आता 7 ला सोबती आहे का? नाही, द्या सोडून. 5 आणि 6 2 ला सोबती आहे का? नाही, द्या सोडून. 3 आणि 4 किती झाले? 7. आणि हे 7 त्याच्यातून वजा केले तर उत्तर किती आलं? 0. 5 आणि 6 किती झाले? 11. 11 मधून हे 2 वजा केले तर उत्तर किती आलं? 9. जेव्हा आपण असं कॅल्क्युलेशन करणार, कळालं इथपर्यंत? आणि जर उत्तर 0 किंवा 11च्या पटीत असेल, कोणाच्या पटीत असेल? 11च्या पटीत. म्हणजे 11च्या पटीत म्हणजे काय? 11, 22, 33 असा जेव्हा फरक आला, एवढा मोठा फरक तर येणं शक्यच नाही, कारण एवढा मोठा फरक नाही येऊ शकत नंबर मधला. त्याच्यासाठी नंबर पूर्ण मोठा लागेल असं. कळालं? एवढा मोठा नंबर आपण घेऊ शकत नाही कॅल्क्युलेशन मध्ये. पण सांगताना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात आपल्याला. अंकांचा अल्टरनेट अंकांची बेरीज करायची. 3 आणि 4 ची बेरीज केली 7, 7 मधून 7 गेले 0. 5 आणि 6 ची बेरीज 11, 11 मधून 2 गेले 9. अंकांची बेरीज किती आली? 0 आणि 9. पण सरांनी सांगितलेले अंकांची बेरीज किती यायला पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. त्याला 11ने भाग जातो, बाकी संख्यांना 11ने भाग जाणार नाही. मग इथे 11ने भाग जाणार कोणता नंबर आहे? फक्त 374. ठीक आहे, कळालं? सगळं क्लिअर? सोपं आहे का नाही? 2 साठी समसंख्या, 3 साठी, 4 साठी
शेवटी 2 शून्य किंवा शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग गेला पाहिजे. 5 साठी, 6 साठी, 8 साठी, हा 10 साठी समजून घ्या. आणि 11 साठी, 11 साठी आपल्याला काय चेक करायचंय? अल्टरनेट नंबरची बेरीज. त्यांचा फरक 0 असेल तर जाईल, 11च्या पटीत असेल तर जाईल, नसेल तर जाणार. 11 ने भाग जाणारी संख्या 314. पटापटा सांगतो. आपला कॅल्क्युलेशन स्पीड कसा असला पाहिजे. आता 1 ला सोडून द्या कारण ते उत्तर आलं. 5 आणि 6 11. उरला किती? 2. फरक किती आला? 9. 8 आणि 1 9. कारण अल्टरनेट बेरीज करायची आपल्याला. मधात किती आहे? 4. 5. बोलू नका, इकडे लक्ष द्या. 9 आणि 8 17. मधात किती आहे? 2. फरक किती आला? 15. 3 आणि 4 7. मधात किती आहे? 7. फरक किती आला? 0. जिथे फरक 0 किंवा 11च्या पटीत असणार त्या संख्येला 11 ने भाग जातो. काही अवघड आहे का गणित? नक्की जाऊ मी घरी. दुसरा घ्या. 4320 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? आता लगेच आठवायचं. सरनं 2चं सांगितलं होतं गड्या. 2 न जातो का? यस जातो. 2 न लगेच सरनं 3 न सांगितलं होतं. 3 साठी काय सांगितलं होतं सरनं? आठवा. करा अंकांची बेरीज. जातो? 3 नाही जातो. 4 साठी सरांनी काय सांगितलं होतं? शेवटचे 2 अंक. 20 ला 4 ने भाग जातो का? 4 नाही जातो. 5 साठी सरांनी काय सांगितलं होतं? जातो का? 6 साठी समसंख्या आहे. यस सर. अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो. यस सर. पूर्ण संख्येला किती भाग जाईल? 6 ने जाईल. याच्यावर जर आन्सर भेटलं तर मारून टाका. 1 नंबर. ठीक आहे, कळालं? कारण बघा 4 आता याच्यात 4 नाहीये, याच्यात 3 नाहीये, याच्यात पण 3 नाहीये, बरोबर? किंवा पुढे चेक करू शकता तुम्ही. 8 ने जाईल त्याला, 9 ने जाईल आणि 10 ने पण जाईल. म्हणजे या संख्येनं आपल्या सगळ्या कसोट्या मान्य केल्या. म्हणजे हुशार आहे ते, सगळ्या सोबत राहणारा. आता बघा थोडीशी लेवल तुमच्यासाठी मी चांगली आणलेली आहे. 5A आणि 2. ज्यांना डायरेक्ट आन्सर येत नाही त्यांच्यासाठी एक गोष्ट तुम्ही फॉलो करा. तुम्ही अभ्यास करताना नंबर टाकून बघायचा तिथं. पेन असे नंबर टाका. 522 घ्या, 552 घ्या, 582 घ्या आणि 592 घ्या. तुम्ही घरी प्रॅक्टिस करत आहे, बरोबर? घरी प्रॅक्टिस तुमच्या हिशोबाने करायची. तुम्हाला कसं समजतं प्रॅक्टिस अशी करा. एकदा परफेक्ट झाली की तोंडी उत्तर येईल. 3 ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज करायची. कशाची बेरीज करायची? अंकांची. 5 आणि 2 7 आणि 2 9. 5 आणि 5 10 आणि 2 12. 5 आणि 8 13 आणि 2 15. 5 आणि 9 14. 14 आणि 2 16. आता त्यांनी काय म्हटलं? 3 ने भाग जाणारी असेल. 3 ने भाग जातो? यस सर. 3 ने भाग जातो? यस सर. 3 ने भाग जातो? यस. 3 ने भाग जाणार नाही. आता सर 3 ने भाग चालला, मग काय ट्विस्ट आहे? ट्विस्ट आहे A ची सर्वात मोठी किंमत. मग A ची सर्वात मोठी किंमत कुठे ठेवली आपण? 8. म्हणजे तो उत्तर काय येईल? 8 येईल. काय येईल? 8. समजलं? कळालं का? त्याला पार्ट्स मध्ये सोडवा. जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही हा प्रश्न डायरेक्ट मारला असता 2 टाकून डायरेक्ट. कारण तुम्हाला काय वाटलं असतं? 3 ने भाग जाण्यासाठी 2 आहे, 2 मारून या. पण 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती निघाल्या? 3. आणि त्यांनी एक कंडिशन दिली होती, काय? सर्वात मोठा अंक. सर डायरेक्ट कसं सोडवायचं? डायरेक्ट सोडवण्यासाठी इकडे बघा. 5 आणि 2 किती होतात रे? 7. आला मनात किती? 7. 7 आणि 2 9 भाग जातो. 7 आणि 5 12 भाग जातो. 7 आणि 8 15 भाग जातो. 7 आणि 9 16 भाग जात नाही. पण A ची किंमत सर्वात मोठी विचारलेली आहे म्हणून 7 आणि 8 15 होतात. तर सर्वात मोठा नंबर कोणता घेऊ शकतो आपण? 8. हे तोंडी झालं. क्लिअर? नेक्स्ट 4 3 B आणि 6. लक्ष द्या. मला सांगा 4 ने मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे? शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. सरळ सरळ तुमच्या 30 पर्यंत माहित पाहिजे तुम्हाला. 30 पर्यंत कसं? 18 चौक 72, 17 चौक 68, 16 चौक 64, 15 चौक 60, 21 चौक 84, 22 गुणिले 4 88,
26 गुणिला 4 तर जाऊ द्या, ते 2 अंकच पाहिजेत ना आपल्याला. 24 पर्यंत तरी माहित पाहिजे. 24 गुणिला 4 96. का माहिती पाहिजे त्याचं रिझन देतो मी तुम्हाला आता, लक्ष द्या. बी घ्यायचंय आपल्याला. काय घ्यायचंय? बी. कोणतं? सोयाबीनचं. बी घ्यायचं ना. आता हे टाकून बघू आपण. मला सांगा, जाऊ द्या तिकडे. 0 टाका पहिले, नंतर 1 टाका, 2 टाका, 3 टाका. सांगा ते मी तुम्हाला. ते नंबर जाऊ द्या ना. 56, त्याच्यानंतर 66, 76, त्याच्यानंतर 86 आणि 96. बघा आता याला भाग जात नाही तर याला जातो, याला भाग जात नाही याला जातो, याला भाग जात नाही याला जातो, याला जाणार नाही याला जाणार नाही. म्हणजे किती नंबर? 1 2 3 4 5. का? 4 चूक 16, 9 चूक 36, 14 चूक 56, 19 गुणिला 4 76 आणि 24 गुणिला 4 96. म्हणून म्हटलं तुम्हाला हे नंबर लक्षात ठेवा. तर आता नंबर कोणते कोणते आपल्याकडे? 1 3 5 7 आणि 9. या नंबरने, म्हणजे हे जर नंबर असेल 6 सोबत तर 4 ने भाग जातो. कारण 4 ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 अंक चेक करायचे. हे मी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगितलं की तुम्हाला समजलं पाहिजे. प्रॅक्टिस होते हळूहळू, तोंडी सोडवायची प्रॅक्टिस होते. तर याचं उत्तर काय येईल मग? 2. सर आता डायरेक्ट कसं सोडवायचं? डायरेक्ट सांगतो. हे झालं कन्सेप्ट. डायरेक्ट 0 टाकला तर 4 ने भाग जातो का? ऑप्शन कट. बरोबर? सांगा. 0 टाकला तर 4 ने भाग जातो का? नाही. ही संख्या झाली ती 4306. ऑप्शन कट झाला. आता फक्त 4, फक्त 4 टाकूनच भाग चालला का? 3 टाकून पण भाग चालला का नाही? 3 टाकून भाग चालला का नाही? मग फक्त 4 आणि फक्त 6 हे ऑप्शन कसे झाले? कट झाले. हे पूर्ण चेक करायची गरज पडली का तुम्हाला? नाही. ठीक आहे. पण प्रॅक्टिस करताना अशी प्रॅक्टिस करा. जेव्हा टेस्ट सोडवतो आपण, काय सोडवतो? टेस्ट. टेस्ट सोडवताना शॉर्टकट वापरायचे. प्रॅक्टिस करताना शॉर्टकट वापरायचे नाही. 72 ए 5 ने भाग जात असेल आणि 9 ने. 5 आणि 9. आता बघा, लगेच माइंड मध्ये आलं पाहिजे 5 साठी काय आहे? 0 आणि 5. कुठे नाहीये? 3 कटले, 9 कटले. का कटले सांगा? एकाच स्थानी 0 किंवा 5 यायला पाहिजे. मग आता बघा, 7 आणि 2 9. बरोबर आहे. 7 आता नंबर 1 झाला 720 आणि दुसरा कोणता उरला? 725. 0 टाकला तर 720 आणि 5 टाकला तर 725. यांची बेरीज किती येते? 9. यांची बेरीज 14. बरोबर आहे. मला सांगा, या दोघांमध्ये 9 ला भाग कोणत्या संख्येला जातो? या 9 ला जातो. म्हणजे या संख्येला 9 ने भाग जाईल, हिला जाणार नाही. तुम्हाला 5 आणि 9 दोन्हीने विचारलं होतं. या संख्येला 5 ने भाग चालला, 9 नेही चालला. हिला फक्त कशाने चालला? 5. ठीक आहे, कळालं? आता तुम्हाला हा प्रश्न जर उलटा विचारला असता, 5 ने भाग गेला पाहिजे पण 9 ने नाही, काय उत्तर आलं असतं? 725. प्रश्नावर लक्ष, म्हणजे जो प्रश्न आहे त्याच्यावर लक्ष टाकायचं बरोबर, की विचारलं काय. कोणतं उत्तर आहे मग याचं? 0. नेक्स्ट 8 3 ए 4. 8 ने भाग जाणारी, 8 ने भाग गेला पाहिजे. एक एक नंबर घ्या ना, 0 टाकून बघा. आता शेवटचे 3 अंक घेतो कोणी आपण. इकडे लक्ष द्या सगळेजण. मुद्दाम हाय लेवल टाकलेले मी प्रॅक्टिससाठी. हे 3 आकडे घेतो कोणी आपण शेवटचे. मग मी समजा 304 टाकलं. किती टाकलं? 304. 8 न भाग देऊन बघा बरं. 8 त्रिक 24. किती आलं उत्तर? 64. 8 8 64. म्हणजे भाग जातो. आता 4 टाकून बघा. 348. सांगा 8 चोक 32. खाली किती आले? 2 28. 8 ला 28 ने भाग जातो का? म्हणजे हा ऑप्शन कटला. किती वापरले होते आपण? 4. 4 वापरलं होतं तर एक ऑप्शन कटला. पुन्हा 4 कुठे? याच्यात 2 ऑप्शन कटले. बरोबर? आता 1 वापरून बघा. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 9. मग 9 वापरून बघा. 9 वापरायची गरज नाही, कारण 9 येणारच उत्तर. दोघांमध्ये आहे म्हणजे 9 येणार. या दोघांमध्ये सारखं कोण नाही. आता 1 घ्या किंवा 3 घ्या. आता समजा 1 घेऊ आपण. 314. 314 जर घेतले तर बघा, 8 8 चूक 32 तर नाही होणार. 8 त्रिक 24. किती आले खाली?
774 भाग जात नाही, म्हणजे हा ऑप्शन नाही येणार तुमचा, हा ऑप्शन उरला. काय केलं सर, काही जणांना समजलं नाही, सांगतो. 0 वापरून बघितला तर भाग जात होता, 4 वापरून बघितला तर भाग गेला नाही, पण 4 दोन ऑप्शन मध्ये होते म्हणून दोन्ही ऑप्शन कट झाले. नंतर खालचे दोन ऑप्शन उरले तर आपण एक घेतला. किती घेतला? एक. एक घेऊनही भाग गेला नाही म्हणून तिसराही ऑप्शन कटला आणि एकच ऑप्शन उरला डी. समजलं? कळालं का? किती झाले? 6. नेक्स्ट 4 1 3 5 या संख्येला 11ने भाग जात असेल तर लगेच 11ने भाग जाण्यासाठी काय करतो? अल्टरनेट. 4 आणि 3 7 आणि इकडे काय आहे? a प्लस 5. आता एक 7 आहे बरोबर, एक काय आहे? a प्लस 5, कारण बेरीज करून राहिलो. या दोघांमधला फरक किती आला पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. मग 7 आणि 7 मधला फरक 0 कधी येईल? जेव्हा इथं 7 असतील. ऑप्शनला सोडून द्या, मी ऑप्शन बघितले नाही, मी आंधळ आहे. बघा, बघितले का? 7 आणि 7 मधलाच फरक 0 येणार. मग 5 मध्ये किती टाकलं तर उत्तर 7 होऊन राहिलं. समजलं? कळालं? 11 यायला खूप मोठा नंबर लागेल. परत सांगतो, 11 येणं म्हणजे खूप मोठा नंबर येतो. नेक्स्ट, खालीलपैकी 7ने भाग जाणारे पाहुणे कस काय लिहितात? जाऊ द्या, पाहुण्याला पोहे देऊन काढून टाकू आपण. 7ने भाग पटकन द्या ना. 7 चोक 28 नाही जात. बाकी किती आले? 7 चोक 28 किती झाली? तर 13 नाही जात. 7 चोक 28 1 आणि पुढचे 4 14, म्हणजे ते भाग जातो. उद्या सांगेल 7 साठी तुम्हाला, त्यांना ताण लागले असं. Which number is divisible by 6 but not divisible by 9? 6 ने भाग जातो पण 9 ने जात नाही. अरे 9 ने भाग जात नाही, नंबर बघा ना. 9 ने भाग गेला नाही पाहिजेत का नाही? मग 9 ने भाग न जाणारे नंबर डायरेक्ट काढून टाका. 4 आणि 3 7 2 9 ने भाग जातो. 4 आणि 3 7 7 आणि 8 15 9 ने भाग जात नाही. बरोबर? 9 ने भाग जात नाही. एक मिनिट. एक काम करा, 6 ने भाग जातो. 6 ने भाग गेला पाहिजे, 9 ने नाही गेला पाहिजे. मग 9 ने भाग जाणाऱ्या संख्या काढून टाका. उलट बोलायचं होतं मला. 9 ने गेला पाहिजे का? 9 ने भाग जात नाही. मग 9 ने न भाग जाणाऱ्या संख्या शोधा. 4 आणि 3 7 आणि 2 9 9 ने भाग जातो. 4 आणि 2 6 6 आणि 7 13. 6 ने पण जात नाही, 9 ने पण जात नाही, पण 6 ने गेला पाहिजेत ना. कमीत कमी 6 ने गेला पाहिजेत ना. बघा 6 ने भाग जातो का? नाही. सोडवायची गरजच नाही. मी पण कधी कधी बघत नाही बरोबर गाड्या. बघावं लागेल आता. बघा 6 साठी काय सांगितलंय सरांनी? समसंख्या पाहिजे. समसंख्या आहे का? आहे का? 6 ने भाग जाण्यासाठी समसंख्या किंवा अंकांची बेरीज 3 ने भाग गेला पाहिजे. कळालं? मग इथे हे दोन अंक तर समसंख्या नाहीच आहे, म्हणजे 6 ने भाग जाणार नाही. आता प्रश्न जसा म्हणतो, काय म्हणतो प्रश्न? 9 ने भाग गेला पाहिजेत नाही. मग 9 ने भाग जाणारी संख्या पहिली आहे. उरला कोणता ऑप्शन? बी नंबर. कळालं आता? व्हिडिओ रिपीट मोडवर बघायचं, तुमच्यासाठी सगळं आहे, फक्त प्रॅक्टिस करा. 4 आणि 5 दोन्हीने भाग जातो. आता 5 ने तर सगळ्या संख्यांना भाग चालला की नाही? ओके. 4 ने सगळ्या संख्यांना भाग चालला का? शेवटी किती आहे? 20. इथं किती आहे? 80. इथं किती आहे? 40. इथं किती आहे? 40. म्हणजे 4 ने आणि 5 ने सगळ्या संख्यांना भाग चालला, म्हणजे या वाक्याशी काही घेणं देणं नाही. आहे का? बघा प्रश्न कसा फिरवलेला आहे. म्हणजे प्रश्न कसा पाहिजे होता? खालीलपैकी 8 ने भाग जाणार, 8 ने न भाग जाणारी संख्या. प्रश्न फिरवला कसा बघा. 4 ने आणि 5 ने दोन्हीने भाग जातो. सगळ्या संख्यांनाच जातो ना. या वाक्याची गरज आहे का आपल्याला? आहे का? गरज नाही. आपल्याला गरज कोणती? फक्त 8 ने भाग न जाणारी संख्या. न जाणारी संख्या. द्या पटापट भाग. 8 चोक 32 जातो भाग. 8 सकम 48 भाग जातो. 8 सकम 48 खाली उरले 6 भाग जात नाही, म्हणजे तुमचं उत्तर आहे ना सी नंबर. आता बघा 7 ने भाग द्यायचा आहे आपल्याला, तर 7 नाम 63 खाली किती आले? ए. मग ए ची किंमत किती ठेवावं लागेल? एक तर 7 ठेवावं लागेल किंवा 0 ठेवावं लागेल.
तरच 7ने भाग जाईल ना. याच्या ठिकाणी 7 ठेवले तरच 7ने भाग जाईल, किंवा काय ठेवावं लागेल 0. याच्यात 7 आहे का? मग काय येणार उत्तर? काय ना डायरेक्ट ऑप्शनने मारायचा. इथं जर असा ऑप्शन असता 6 सोडून जर 7 असतं आणि विचारलं असतं सर्वात लहान अंक कोणता ठेवू शकतो, तर 0. आणि सर्वात मोठा अंक कोणता ठेवू शकतो, तर 7. असाही प्रश्न येतो. माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला. नागिन माहिती आहे का? मालिका रे. तारक मेहता तर सगळ्यांना माहित असेल आहे ना. फेवरेट शो आहे तुमचा तो. व्हॉट शुड बी ऍडेड टू मराठीत वाचतो. 4567 मध्ये किती मिळवल्यास संख्या 9 ने भाग जाणारी होईल. तुम्ही तुमचा सर्वांचा माइंड वापरला. आता मी थोडीशी टेक्निक सांगतो तुम्हाला. इकडे बघा. 5 आणि 4 9 कट. कळालं? आता एकदम जबरदस्त टेक्निक सांगतो तुम्हाला. 6 मध्ये किती टाकले म्हणजे 9 होतात? 3. 6 मध्ये किती टाकले म्हणजे 9 होतात? 3. आणि 7 मध्ये किती टाकले म्हणजे 9 होतात? 2. 3 आणि 2 ची बेरीज करा 5. कळालं? किंवा हे झालं लॉजिक. आता तुमच्या लेवलला सांगतो कसं सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 9 6 15, 15 आणि 7 22. किती आलं? 22. 22 मध्ये कोणता नंबर टाकला म्हणजे तो 9च्या पाड्यात येईल. 9च्या पाड्यात काय? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. तर 22 मध्ये जर 36 टाकाय 22 ला जर 36 बनवायचंय तर 14 टाकावं लागतील. किती टाकावं लागतील? 14. पण 14 तर नाहीये. पण 22 ला 27 बनवू शकतो तर किती टाकावं लागतील? 5. हे सोपं आहे ना. कळालं का? 6 ला 9 बनवा, 7 ला 9 बनवा. कळालं का? 12 15 क्वेश्चन आहे, जास्त नाहीये. 7 आणि 11 ने भाग जाणारी संख्या. बरं 11 ने भाग जाणारी संख्या शोधा पटकन. 8 आणि 7 15. मधातली संख्या किती आहे? 4. 11 ने भाग जातो? यस. 9 आणि 4 13. मधातली संख्या किती आहे? 2. 11 ने भाग जातो? यस. 1 आणि 0 1. 0 आणि 1 1. 11 ने भाग जातो? यस. 1 आणि 1 2. 2 वजा 2 0. 11 ने भाग जातो? म्हणजे प्रश्नाचं म्हणणं काय? प्रश्नानं 11 ने भाग जाणार विचारलंच नाही. फक्त कितीने विचारलं? 7 ने भाग जाणार. 11 तुमच्या कन्फ्युजन साठी टाकलं. 7 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या. अजून 7 हे पाहुणे आपल्याकडे आले नाही. त्यांना पाणी वाटून काढून द्या. उद्या घेऊ त्यांना बरोबर आपण. तर 7 न डायरेक्ट भाग द्या सध्या तुम्ही. 7 1 7. खाली उरला 1. 7 2 14. ठीक आहे. याला भाग चालला ना 7 न. चालला ना. मग प्रश्नामध्ये काय? 7 ने का? खालच्या संख्येला जात नाही का? नाही ना. 7 1 7. 4 उरले. 7 5 35 नाही जात. मग इथं करा. खालीलपैकी 7 आणि 11 दोन्हीने भाग जाणारी सर्वात लहान संख्या सांगा. सर्वात लहान संख्या कोणती येईल? 847. 6A4 याला 8 ने भाग जात असेल आणि 3 ने भाग जात असेल तर A किती? मग आता बघा पहिले 3 ना चेक करा कारण 3 सोपं आहे. 6 आणि 4 किती झाले रे? 10. 10 मध्ये किती टाकले म्हणजे 3 ने भाग जाईल बघा. 10 आणि 2 12. 10 आणि 4 14. 10 आणि 6 16. 10 आणि 8 18. म्हणजे याला आणि याला 3 ने भाग जात नाही. आता उरलं 2 आणि 8. तर 2 आणि 8 वापरून 8 ने भाग जातो का नाही ते बघा. मग पहिले 2 वापरू आपण पहिले 2 वापरू. 624 आणि नंतर किती होईल? 8 वापरू. 684. पहिले याला भाग देऊन बघू 8 ना. 8 7 56. खाली किती उरले? 6. 8 8 64. म्हणजे याला भाग गेला. सरळ सरळ 2 वापरून भाग गेला. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो याला 8 न भाग जाणार नाही. 8 8 64. खाली किती उरले? 44. 8 5 40. गेला का भाग? नाही. बरं मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या कळत आहे तुम्हाला? पहिले ऑप्शन इलिमिनेट करायचे, नंतर जे 2 उरले त्याला ताबडतोब सॉल्व्ह करायचे. मला आता तुम्ही एक गोष्ट सांगा, जो उद्याचा टॉपिक आहे आपला. कोणता टॉपिक आहे आपला? तो उद्याचा. उद्या काय राहील तुमच्या प्रश्नामध्ये माहिती का? समजून घ्या. ही संख्या
24 ने भाग जाणारी असेल, कितीने? 24 ने, तर 1 येते. मग मला तुम्ही सांगा 24 आले कुठून? 8 त्रिक 24. उद्याचा टॉपिक आहे, थोडीशी ओळख करून देतो. 24 ने भाग जाणाऱ्या संख्यासाठी त्याची सहमूळ संख्यांची जोडी शोधावी लागेल. सहमूळ संख्यांची जोडी कशी? तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी. ते लेक्चर उद्या बघून या. कोणतं? सहमूळचं. परफेक्टली बघून या. डायरेक्ट सहमूळचा टॉपिक बघा, कुठून स्टार्ट होतो तेवढा टॉपिक बघून या. सहमूळ मी तुम्हाला उद्या थोडंसं सांगणारच आहे, आताही सांगून देतो, कारण 14 नंबरचा प्रश्न आहे. एकच प्रश्न याच्या नंतर. 24 ला भाग जाणारी संख्या कोणते? बघा, 1 ने भाग जातो, यस. 2 ने भाग जातो, 3 ने, 4 ने, 6. आता बघा, सर्कल रिपीट होऊन राहिलं. 4 सकम 24, 6 चूक 24, मग 3 8 24, 2 गुणिले 12 24 आणि 24 1 24. याच्यातल्या सहमूळ संख्यांची जोडी बघा. ही पहिली जोडी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. आता 1 आणि 24 तर आपण घेत नसतो, कारण 1 असतो त्याच्यात. तर ही जी जोडी बघा, जोड्या सांगतो तुम्हाला. 1 24, त्याच्यानंतर 2 12, त्याच्यानंतर 3 8, 4 6. बस. 24 आणि 1 सोडून द्या, कारण त्याची गरज नसते. आता 2 आणि 12 जर घेतलं तुम्ही, तर 2 ने दोन्ही संख्याला भाग जातो. 4 आणि 6 घेतलं तर 2 ने दोन्ही संख्याला भाग जातो. पण याच्यात फक्त कॉमन संख्या कोणती? एकच आहे. मग ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. कोणती जोडी आहे? सहमूळ संख्यांची. तर सहमूळ संख्यांची जोडी आणि भाग जाणे याचा खूप जवळचा संबंध आहे. सहमूळ संख्यांची जोडी शोधता आली तरच अशा मोठ्या संख्येचा भाग जाण्याचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कळालं? लास्ट. विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 बट नॉट 8? 4 न भाग जाणारा नंबर. 4 न सगळ्या संख्येलाच भाग जातो, पण 8 न नाही गेला पाहिजे. द्या बरं पटापट. 8 न कोणत्या संख्येला भाग जात नाही? 8 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, खाली उरले 7. 8 ने भाग जातो. 8 सकम 48. इथे जात नाही ना? नाही. इथे तर चालला डायरेक्ट, इथेही चालला. म्हणजे 8 ने न भाग जाणार आहे कोणता नंबर आहे? 508. प्रश्न बरोबर वाचा ना. 4 ने भाग जाते, जाते. 4 ने भाग जाते, जाते. 4 ने भाग, हा. पण 8 ने जाते नाही, तर 8 ने जाते नाही कोणता आहे? बी आहे. समजलं? कळालं का? तुम्हाला हसू येत असेल सगळ्या गोष्टीचं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता फक्त 10वं लेक्चर आहे. कोणतं लेक्चर आहे? या 10व्या लेक्चर पर्यंत तुमचे 3 ते 4 मार्क्स फिक्स आहे पोलीस भरतीचे. 10च लेक्चर मध्ये, अजून मॅथ मध्ये घुसलोही नाही आपण. 10 लेक्चर मध्ये 3 ते 4 मार्क्स फिक्स राहील. आणि उद्याचा टॉपिक जर शिकवला तर 4 मार्क तर फिक्स. किती मार्क्स? 4. आता तुमचं काम आहे ती लेवल कुठपर्यंत घेऊन जायचं. कळालं? काही प्रॉब्लेम? सोपं आहे, एकदा रिव्हिजन होऊन जायचं. हा सांगा. 2 ने भाग जाणार, 3 4, शेवटी 2 0, 2 अंकांना भाग गेला पाहिजे. 5, हा 6, समसंख्या 2 म्हणायचंच नाही, समसंख्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग. 8 3 0, 3 अंक. 9, हा 10, 11ला लक्षात ठेवा. 11 साठी काय? 0 किंवा 11 आलं पाहिजे. ठीक आहे? ओके, नक्की ना? काही प्रॉब्लेम? पैशाचं सोडून सांगा आणि पाण्या पावसाचं सोडून सांगा. सर पाणी कधी येईल? मी पंजाब ढग नाहीये. कळालं? नक्की? राधे राधे.